आप देख रहे हैं LN न्यूज। मला आज खूप आनंद होत आहे या घोषणा देण्यासाठी की जे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मी मागच्या 3 महिन्यापासून सतत पाठपुरावा करत होता, आखिरकार केंद्र सरकारने जितके प्रपोजल्स औरंगाबाद महानगरपालिके वतीने सादर करण्यात आले होते, म्हणजे सगळे जितके घरं ची स्वप्न आपण लोकांना दाखवले होते, ते आत्ताच केंद्र सरकारची अर्बन डेव्हलपमेंट कमिटीची मीटिंग संपलेली आहे, ज्यामध्ये औरंगाबादच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीत निर्णय होणार होतं। आणि मला आनंद आहे हे सांगण्यासाठी की आज ते सर्व प्रपोजल जे आहे, ते डीपीआर जे आहे, ते सँक्शन करण्यात आलेले आहे। आपल्याला माहित असेल 2016 ला एक घोषणा करण्यात आली होती की मार्च 2022 पर्यंत आपण सगळ्यांना, सर्व बेघरांना एक घर देणार आहे। आणि त्या अनुषंगाने अनेक लोकांनी त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन केले होते। 80,000 लोकांनी अप्लाय केलं होतं फक्त औरंगाबाद पुरता। आणि त्याच्यापैकी 52,000 लोक जे आहे ते एलिजिबल झाले होते। आणि त्याच्यापैकी फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्त 355 लोकांना हे घर देण्यात आले होते। मी हे मुद्दा लोकसभेमध्ये मांडला आणि मी स्पष्टपणे सांगितलं की मोदीजी फक्त लोकांना स्वप्न दाखवण्याचं काम करत आहे, कारण 52,000 लोकांना स्वप्न दिले होते आणि फक्त 355 लोकांना घर देण्यात आले। मग मी केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचाही सदस्य आहे, स्टँडिंग कमिटीच्या। त्या मीटिंगमध्ये मी हे मुद्दा धरून घेतला आणि खूप जोराने हे मुद्दा उपस्थित केला आणि त्यांना सांगितलं की नाही, हे गोरगरीब लोकांची चेष्टा करण्यासारखं आहे। म्हणून केंद्र सरकारची जी कमिटी आहे त्यांनीही हे खूप गांभीर्याने घेतलं आणि मागच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला जमीनही अलॉट करण्यात आली, त्याचा डीपीआर ही तयार करण्यात आला आणि त्याचा राज्य सरकारचा अप्रुव्हल ही घेण्यात आला। आणि आज त्याची फायनल मीटिंग होती, कारण 31 मार्च हे स्कीमच्या, प्रधानमंत्री आवास योजनेचा शेवटचा दिवस आहे। म्हणजे आज आतुरतेने आम्हीही वाट बघत होतो की हे स्कीम पास होणार नाही होणार, काय त्रुटी त्याच्यामध्ये निघणार आहे। पण मला आनंद आहे या गोष्टीचा की कमीत कमी 40,000 घरं बांधण्याचा जे डीपीआर तयार करण्यात आला होता औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने, ते संपूर्ण जितकं डीपीआर आहे ते सगळं सँक्शन करण्यात आलेलं आहे। म्हणून औरंगाबाद शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये राहणारे जे गोरगरीब लोक ज्यांना स्वप्न दाखवण्यात आलेली होती, मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर आपण याच्या कामाचा शुभारंभ करू। या मागच्या 1 महिन्यामध्ये ज्या प्रकारे मी पाठपुरावा करत होता, त्याच्या एक कॉपरेशन करण्यासाठी जे महानगरपालिकेचे अधिकारी असू द्या किंवा औरंगाबादचे दुसरे अधिकारी असू द्या किंवा राज्य सरकारचे असू द्या किंवा केंद्र सरकारचे असू द्या, ते सगळ्यांचा मी खूप खूप धन्यवाद देतो। केंद्र सरकारचे जे मंत्री आहे हरदीप सिंग पुरी, ज्यांना 2 दिवसापूर्वीही मी भेटलो आणि त्यांना सविस्तर सांगितलं होतं की काय हे किती महत्वाचं आहे माझ्यासाठी आणि आपण जे स्वप्न दाखवले होते ते स्वप्न पूर्ती करण्यासाठी आपला हे सहकार्य लाभेल। त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही हे करून देणार आहे। मग अर्बन डेव्हलपमेंटचे सेक्रेटरी आहे मनोज जोशी, त्यांच्यासोबत मी बोललो होतो कालच की आज एक मीटिंग आहे आणि आपल्याला मी खूप खूप विनंती करतो की हे स्कीम तुम्ही आमच्या जे प्रधानमंत्री आवास योजनेची जी स्कीम आहे ते औरंगाबादसाठी सँक्शन करा। ते आता मीटिंग संपलेली आहे, ते सँक्शन झालेले आहे। मी औरंगाबाद वासियांना, जे गोरगरीब लोक आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ज्या कारणासाठी मला लोकांनी लोकसभेमध्ये पाठवले होते, मला असं वाटतं ते आज सार्थ ठरलेलं आहे। कारण हे गोरगरिबांसाठी मी आवाज उचलली नसती तर ते कदाचित त्यांना घर मिळालं नसतं। आज मी उपस्थित केल्यामुळे, मी त्याच्या मागे राहिल्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे। मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि सगळ्या बेघरांना खूप खूप शुभेच्छाही देतो। धन्यवाद।